कोण करी जी आतुर्या स्नेहाची वागेश्वरी मुकया ते जरी अंगीकारी तो वाचस्पती शिखरी प्रबंध होडा तैसा पुढती पुढती तोची मिया घेऊन दिला श्रीगुरुची जो अभिलषित मनोरुची पूर्वीता तो प्रस्तुत प्राप्त अशा मंगलमय प्रसंगी जन्मित्तानं आपण या ठिकाणी विराजमान आहोत की भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन तत्संग मंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हे दुखित मोह मदांधकार नाशम विदाय ही तदोदयते विवेक। एक जन्माची नाही तर अनेक जन्माची पुण्य सामग्री एकत्र यावी लागते तेव्हा असा हा सत्संग आमच्या जीवनामध्ये येत असतो। तुम्ही तुमच्या जबाबदारीने ऐका काय तुम्ही तुमच्या जबाबदारीने ऐका। मी माझ्या गुरुवर्यांच्या आशीर्वादाने गुरुवर्यांची कृपा जशी दिशा देईल त्याप्रमाणे माझे शब्द तुमच्या पुढे प्रस्तुत असतील। पण ऐका, विनंती आहे माझी, विनंती तुम्हा सर्वांना की असा हा सुंदर अवसर आहे, संधी आहे, कशी आहे ऐका। सुरुवातीला म्हटलं की तुमच्या जबाबदारीने ऐका, म्हणजे इथे उभा राहिलेला कोणीही असो, भलेही तो ज्ञानाने कमी असेल, अनुभवाने कमी असेल, परंतु एक गुरुवर्यांच्या आशीर्वादाने कृपेने जे शब्द त्याच्या मुखातून बाहेर निघतील कदाचित एखादा शब्द तुमचं जीवन परिवर्तन करून देणारा असेल। म्हणून मी म्हटलं की ऐका, तुमच्या जबाबदारीने ऐका, म्हणजे सर्वांगाचे कान करून ऐका। आपल्या सर्वांना माहिती आहे हा महोत्सव, या महोत्सवामध्ये माऊली दादांच्या या पुण्यतिथीमध्ये त्या निमित्तानं आपण या ठिकाणी विराजमान आहोत। गुरुवर्य भाऊ यांच्या आशीर्वादाने आणि येथील सर्वच गुरुजन, विशेष म्हणजे कोणालाही पुढं करायचं असेल, कोणाकडून कार्य करून घ्यायचं असेल तर जसं अग्नी हा दिव्याच्या रूपाने प्रकट होत असतो, तसं एखादं कार्य होत असेल तर त्याच्या मागे कोणाची तरी प्रेरणा असते, कोणाची तरी आशीर्वाद असतात, कोणाची तरी कृपा असते। त्या निमित्ताने या ठिकाणी मी उभा आहे तुमच्या पुढे। तर यामागे या आशीर्वाद आहे गुरुवर्य भाऊ, माझे गुरुवर्य हरिभक्तीपराय भागवताचार्य कीर्तनकार कृष्ण महाराज टाले, नारायण अण्णा असतील, रामचंद्र महाराज जगताप, विठ्ठल महाराज, आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी कालच वैभव महाराजांनी तुम्हाला सांगितलं, ऐका, मला तर पंचायत पडली, माझं सर्व त्यांनी सांगितलं, मी काय सांगू, पण ऐका, सिद्धांत ऐका, लक्षात ठेवा, सिद्धांत लक्षात ठेवण्यासारखा। मी काय जास्त वेळ बोलणार नाही, पण सिद्धांत लक्षात ठेवा। वैभव महाराजांनी काल तुम्हाला एक सुंदर सिद्धांत सांगितला की मी त्यांचं कीर्तन नाही सांगणार, परंतु तो सिद्धांत खूप महत्वाचा आहे, मला वाटतंय तो ध्यानात ठेवला पाहिजे। ऐका, कोणता? त्यांनी सांगितलं की पूर्व पुण्य ठेवा उडवला। मला म्हणायचं मी काय सांगतोय, किती सांगतोय, कशा प्रकारे सांगतो, कशा प्रकारे पटवून देतोय, हे ऐकण्यापेक्षा, हे लक्षात ठेवण्यापेक्षा एखादा शब्द जीवन परिवर्तन करून देणार आहे, आणि म्हणून तो शब्द आम्ही आतुरतेने ऐकला पाहिजे। मला तुम्हाला सांगायचं, मी का तुम्हाला आठवण करून द्यायला लागलोय, खूप मोठी संधी आहे। कसं की पूर्व पुण्य ठेवा उडवला। मला एक सांगायचं, इथे खेळणारे मुलं असतील, लक्ष देऊन ऐका, इथं तुम्ही बसलात, टाळकरी आहे, मृदंगाचारी आहे, तिथं बसलेले थोर प्रतिष्ठित व्यक्ती आहे, परंतु ऐका, तुमचं तर विशेष पुण्य आहे, परंतु मला सांगायचंय या धर्ममय वातावरणामध्ये, या पुण्याच्या वातावरणामध्ये, या पुण्यभूमीमध्ये जी काही मुलं खेळतायत ना, त्या तिथे खेळत असतील, इथे खेळत असतील, मुले खेळतायत ना, त्या मुलांचं देखील काही ना काही पुण्य असल्याशिवाय ते या धर्ममय वातावरणामध्ये, या चांगल्या गोष्टीमध्ये, या परमार्थिक क्षेत्रामध्ये, या जागेमध्ये आले नाही, पुण्य असल्याशिवाय आले नाही। कारण पूर्व पुण्य, तुका म्हणे मज न घडता सेवा, पण काय झालं, पूर्व पुण्य ठेवा उडवला। मला पूर्व पुण्य असल्याशिवाय माणूस चांगल्या गोष्टी करू बोलतो का दादा? बोलतो का? नाही वळणार, पुण्य असल्याशिवाय वळणारच नाही। काहीतरी पुण्य आहे
त्या पुण्याच्या जोरावर, त्या पुण्याच्या ताकदीवर, त्या पुण्याच्या सामर्थ्यावर माणूस चांगल्या गोष्टीकडे येत असतो. म्हणून मला तुम्हाला सांगायचं, इथे बसलात ना, काही ना काही तुमचं पूर्व पुण्य आहे, त्याच्याशिवाय या चांगल्या या वातावरणामध्ये बसला नाही. विठ्ठल ऐका, त्याआधी सांगतो ऐका. बरं मला एक सांगा, बरं वाटत असं सांगू, लक्ष नाही का काय म्हणाले? हॅलो, बरं वाटत असं सांगू का बरं व्हावं असं सांगू? कळले का मी काय म्हणाले? बरं वाटावं असं सांगू का बरं होईल असं सांगू? बोला की, लग्न पडलं इकडे डबल. हा, समजा ना, मी बोलायला समजा ना, इंग्लिश मधून बोलू का तुमची भाषा कोणती? कळायले का? तुम्हाला बरं वाटन कानाला असं सांगू का तुमचं बरं होईल असं सांगू? कसं आहे? तुम्ही म्हणता बरं वाटन असं सांगायला तर ह्याकडे विनोदाचा भागच नसेल. असं नाही, ते बरोबर आहे. माणसानं कितीही सांगू द्या आटापाटा करून, त्याला विचारलं कीर्तन कसं झालं? बरे झाले. अरे आटे ते बारगडे गेले का बाजूला? कसं आहे? तर इथं आल्यावर कळतंय. तुम्हाला उदाहरण सांगतो, काय झालं? नीट आहे का? नीट आहे का? उदाहरण सांगतो. कितीही जमलं करू द्या, कसं काय झालं? बरं झालं. तुम्हाला सांगतो, वैभव महाराजाच्या एका परिसरामध्ये गाव होतं. दोघं गेलो सप्त्यात, 3 दिवस गेलो. वैभव महाराज तिसऱ्या दिवशी कीर्तन होतं. कितव्या दिवशी? तिसऱ्या दिवशी. आम्ही पहिले 2 दिवशीच गेलो अगोदर. ऐका, 2 दिवस अगोदर गेलो. वैभव महाराज तिसऱ्या दिवशी कीर्तन. काय झालं? ओळखी पडल्या. गेल्यानंतर वैभव महाराज परिचयाचं गाव होतं. गेलो. गेल्यानंतर माझ्याकडे ते शेवटचं आभार प्रदर्शन आलं. काय आभार प्रदर्शन? कीर्तन झाल्यानंतर कीर्तन करायचे, आभार करायचे, आणि थोडीशी ती पार्श्वभूमी, ती भूमिका सांगायची. अहो, मी ती भूमिका सांगितलं. ते कीर्तन झालं, सुंदर अशा प्रकारचं महाराजांनी कीर्तन केलंय. आणि कीर्तन केल्यानंतर ते पंगत असेल, ते काय ते भजन असतील, हे सांगितलं. सगळं सांगितल्यानंतर एक माणूस माझ्याकडे आला. मला, महाराज चहा सांगायचं राहिला. मला शबास म्हणलं, कीर्तन तर गेलं कुणकडं, तुझ्या चहा ध्यानात आहे का? बरं म्हणलं, आता चहा सांगायचं राहिला मला, महाराज चहा. अगं माय, मी म्हणलं, ओळख महाराजांनी बघितलं. ते मला बोलल्यावर मित्र आहेत, ती सहन नाही झाले त्यांना. ते म्हणजे हिची मजा काढू. म्हणजे काय करू? उद्या आभार प्रदर्शन करायला, कीर्तन झाल्यानंतर हे अलाउशिंग करायला त्याच माणसाला तुम्ही थांबा म्हणलं. त्याच माणसाला पुकारायला लावलं. पुकारायला लावलं. कीर्तन वैभव महाराज. कळते का? कीर्तन वैभव महाराज. आणि कीर्तन संपत आल्यानंतर मी गेलो त्यांच्याकडे. म्हणलं, महाराज आज तुम्हाला पुकारायचं शेवट, नीट ऐका. महाराजाचं नाव लिहून देतो, नाही तर ऐका का ना सांगतो. महाराजाचं नाव आहे. म्हणलं, वैभव महाराज काळे, गाव चांगतपुरी. त्या माणसाला सांगितलं, वैभव महाराज काळे महाराजाचं नाव आहे, गाव चांगतपुरी. म्हणलं, हे सांगा म्हणलं. ते काय म्हणलं? हॅलो, महाराजांनी असा नंबर 1 केले म्हणला. पण ऐका, सांगत महाराज पुरी, सुंदर कीर्तन झाले. मला कळलं नाही तुम्हाला? मी काय म्हणते? सांगत महाराज पुरी यांनी सुंदर अशा प्रकारचं कीर्तन केलं. मला त्यांचं गाव आहे. मला वैभव काळे. पण त्या धीरे झाले. तिथे गेलं. तिथे गेलं त्याच्या पट्ट्या दिल्या झाल्या. तितक्यात मी गप्ती बसा म्हणलं, चहा. मला इकडं उकडायले. मला इथं आल्या काय तर चहा सांगायचा. म्हणलं, इथं आल्या उकडत आहे. म्हणलं, विढाला विढाला. म्हणून तुम्हाला सुरुवातीला सहजरित्या बोललो, तुम्हाला फ्रेश करण्यासाठी. म्हणून विचारलं, बरं व्हावं असं सांगू का बरं वाटणार सांगू? पण ऐका, मी कितीही बरं व्हावं असं सांगितलं तर तुम्हाला बरं वाटावं असंच आवडते. विनोदाची कथा, देवाचे चरित्र नावडे सर्वथा, देवाचे